महिलांनो, पतीची घराची प्रगती हवी असेल तर हे 15 नियम घरात नक्की पाळा. नियम क्रमांक 1, घरातील किराणा शुक्रवारीच भरावा. शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो आणि या दिवशी घरात अन्नधान्य आणणं अत्यंत शुभ समजलं जातं. अन्न म्हणजे समृद्धीचं प्रतीक आहे आणि ज्या घरात अन्नाची कधीच कमतरता नसते त्या घरात माता लक्ष्मी ही कायम वास करत असते असं मानलं जातं. म्हणून जेव्हा तुम्ही सामान भरणार आहात, किराणा भरणार आहात घरातला, तेव्हा शुक्रवारी किराणा भरल्यानं पैशाचा प्रवाह हळूहळू स्थिर होऊ लागतो. तसंच घरात समाधान आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते. हा छोटासा नियम आर्थिक स्थैर्यासाठी उपयुक्त मानला जातो. नंबर 2, रोज संध्याकाळी घरामध्ये कापूर आणि लवंग जाळा. संध्याकाळची वेळ ही सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेच्या बदलाची वेळ मानली जाते. यावेळी आपण घरामध्ये कापूर जाळल्यानं घरातील नकारात्मकता कमी होते असं सांगितलं जातं. कापुरात 2 लवंगा टाकायच्या आणि जाळायचं आहे. यामुळं घरातील वातावरण अधिक सुगंधी आणि शांत होतं. घरात तणाव कमी होण्यास मदत होते. हा उपाय घरातील ऊर्जा शुद्ध ठेवण्यासाठी केला जातो. उपाय नंबर 3, हळदीचं पाणी. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना असं हळदीचं पाणी आपल्याला शिंपडायचं आहे. उंबरठा म्हणजे घराचा प्रवेशद्वार किंवा घरात प्रवेश करणारं मुख्य स्थान असल्यानं त्याला विशेष महत्त्व दिलं जातं. हळद ही शुभ आणि पवित्र मानली जाते, त्यामुळं तिचं पाणी उंबरठ्यावर शिंपडणं मंगलकारक समजलं जातं आणि यामुळं आपल्या घरात येणारी नकारात्मक ऊर्जा कमी होते असं मानलं जातं आणि घरात सकारात्मक स्पंदने वाढतात. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा उपाय केल्यास तुमच्या घरातील वातावरण हे प्रसन्न राहील. नंबर 4, महिलांनी सकाळी प्रथम देवघरात दिवा लावावा. घरातील स्त्रीला घराची लक्ष्मी मानलं जातं. तिच्या हाताने सकाळी देवघरात दिवा लावल्यानं घरात प्रकाश आणि सकारात्मकता वाढते. तसंच दिवा म्हणजे अंधारावर मात करण्याचं प्रतीक आहे. आता हा छोटासा नियम घरातील दिवसाची सुरुवात शुभ करतो बघा. मन शांत राहतं यामुळं आणि कामात यश मिळण्याची भावना निर्माण होते. उपाय नंबर 5, घरात जर तुमच्या गोकर्णाचं झाड असेल तर गोकर्ण ही एक पवित्र आणि शुभ मानली जाणारी वनस्पती आहे. ज्या घरात ही वनस्पती फुलते ते घर भाग्यवान समजलं जातं. तिच्या उपस्थितीमुळे घरात आध्यात्मिक वातावरण तयार होतं. नियमित या झाडाला पाणी घालून आणि आदरानं जर या झाडाची काळजी घेतली तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. तसंच आपल्या घरामध्ये समाधान आणि शांतता टिकून राहते. नंबर 6, देवघरात तुटकी मूर्ती ठेवू नका. म्हणजेच तुटलेली किंवा भग्न मूर्ती ठेवणं अशुभ मानलं जातं. देवघर हे पवित्र स्थान असल्यामुळं तिथं पूर्ण आणि स्वच्छ मूर्ती असाव्यात. तुटलेल्या वस्तूंमुळे मनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. घरातील प्रगतीमध्ये अडथळे येतात असं सुद्धा मानलं जातं. म्हणून वेळोवेळी देवघराची तपासणी करून योग्य मूर्ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत. नंबर 7, अमावस्येला देवघराची मोठी साफसफाई करू नका. अमावस्या ही शांत आणि स्थिरतेची रात्र मानली जाते. या दिवशी मोठी उलथापालथ किंवा साफसफाई टाळावी असं सांगितलं जातं. फक्त या दिवशी दिवा लावावा आणि शांतपणे प्रार्थना करावी. यामुळं आपलं मन स्थिर राहतं. तसंच घरात आपल्या सकारात्मक वातावरण टिकतं. नंबर 8, तुळशीमध्ये छोटी चांदीची नाणी ठेवा. तुळस ही अत्यंत पवित्र वनस्पती मानली जाते बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये. त्यामुळं तुळशीच्या कुंडीमध्ये एक छोटी चांदीचं नाणं तुम्ही ठेवू शकता, कारण हे खूप शुभ मानलं जातं. चांदी हे शुद्धतेचं आणि स्थैर्याचं प्रतीक आहे. या उपायामुळं आर्थिक प्रवाह वाढतो अशी श्रद्धा आहे. तुळशीची नियमित जर तुम्ही पूजा केली तर तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. नंबर 9, संध्याकाळच्या नंतर झाडू मारू नका. संध्याकाळनंतर घरामध्ये झाडू मारणं टाळावं असं पारंपरिक मानलं जातं. या वेळेला लक्ष्मी घरात येते अशी श्रद्धा आहे. झाडू मारल्यास धन बाहेर जाते असं म्हणतात. घरात शांती टिकवण्यासाठी हा नियम पाळला जातो. सकाळी झाडू मारणं अधिक योग्य मानलं जातं. नंबर 10, रात्री घाणेरडी किंवा खरकटी भांडी ठेवू नका. स्वच्छता ही समृद्धीशी जोडलेली आहे किंवा जोडली जाते. रात्री घाणेरडी भांडी, खरकटी भांडी ठेवणं अशुभ समजलं जातं.
यामुळं आपल्या घरामध्ये आळस आणि नकारात्मकता वाढते असं सांगितलं जातं. त्यासाठी झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं आहे. यामुळं बघा आपल्या घरामध्ये शिस्त आणि सकारात्मकता टिकते. नंबर 11, मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवा. घराचा जो मुख्य दरवाजा असतो म्हणजे घराचं मुख्य प्रवेशद्वार, ते प्रवेशद्वार म्हणजे लक्ष्मीचं प्रवेशद्वार मानलं जातं. दाराजवळ कचरा, चपलांचा ढीग किंवा घाण जर तुम्ही ठेवली असेल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता कधीही प्रवेश करत नाही. तसंच दरवाजावर स्वस्तिक, ओम किंवा छोटंसं तोरण लावलं तर शुभ ऊर्जा वाढते अशी श्रद्धा आहे. घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर पहिली छाप दारातूनच पडते. स्वच्छ आणि उजळ दरवाजा घरातील सकारात्मक वातावरण वाढवतो. नंबर 12, घरात कधीही तांदळाचा डबा पूर्ण रिकामा ठेवू नका. तांदूळ हे अन्न समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. घरात अन्नाचा साठा पूर्णपणे संपणे अशुभ मानलं जातं. म्हणून डब्यात किमान थोडे तांदूळ नेहमी ठेवावेत असं सांगितलं जातं. यामुळं घरात कधीही अन्न कमी पडणार नाही ही भावना निर्माण होते आणि समृद्धी टिकवण्यासाठी हा साधा पण अतिशय महत्त्वाचा असा नियम आहे. नंबर 13, रागात किंवा नाराजीने अन्न बनवू नका. कारण अन्नामध्ये स्वयंपाक करणाऱ्याच्या भावना मिसळतात असं मानलं जातं. रागात बनवलेले अन्न घरातील वातावरणावर परिणाम करू शकते. प्रेमाने आणि शांत मनाने बनवलेले अन्न कुटुंबात आपुलकी वाढवते. घरात आनंद आणि समाधान टिकवण्यासाठी हा नियम फार महत्त्वाचा आहे. स्वयंपाकघर हे घराचं हृदय असतं, ते नेहमी शांत ठेवावं. नंबर 14, प्रत्येक गुरुवारी पिवळ्या रंगाचं काहीतरी धारण करा. गुरुवार हा बृहस्पतींचा दिवस मानला जातो. पिवळा रंग ज्ञान, समृद्धी आणि स्थैर्याचं प्रतीक आहे. या दिवशी पिवळे वस्त्र, ओढणी किंवा अगदी छोटीशी पिवळा रुमालही छोटासा तुम्ही वापरू शकता. यामुळं तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं. घरातील आर्थिक आणि मानसिक स्थैर्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा उपाय केला जातो. नंबर 15, घरात सतत भांडण होऊ देऊ नका. ज्या घरात सतत वाद, राग आणि आरडाओरड असते त्या घरात शांती राहत नाही. लक्ष्मी शांत आणि प्रसन्न वातावरणात वास करते असं सांगितलं जातं. छोट्या गोष्टींवरून घरामध्ये सतत मोठं भांडण होत असेल तर भांडण टाळण्याचा प्रयत्न करावा. एकमेकांना समजून घेतल्यास घरात प्रेम वाढते. सुखी घर हेच खरे समृद्ध घर असतं. नंबर 16, देवघरात आरसा ठेवू नका. देवघर हे अत्यंत पवित्र स्थान मानलं जातं. आरशामुळे ऊर्जा परावर्तित होते अशी श्रद्धा आहे. म्हणून देवघरात आरसा ठेवणं टाळावं असं सांगितलं जातं. देवघर साधं, स्वच्छ आणि शांत असावं. तिथं अनावश्यक वस्तू ठेवू नयेत. नंबर 17, मंगळवारी केस धुणं टाळा. मंगळवार हा काही ठिकाणी हनुमानजींचा दिवस मानला जातो. या दिवशी केस धुणं किंवा मोठे सौंदर्यासंबंधित बदल टाळावेत अशी परंपरा आहे. हा नियम श्रद्धेवर आधारित आहे. या दिवशी साधेपणा आणि संयम पाळणं शुभ मानलं जातं. मनाची स्थिरता राखण्यासाठी हा छोटा नियम पाळला जातो. नंबर 18, दररोज किमान 11 वेळा लक्ष्मी मंत्र म्हणा. आता लक्ष्मी मंत्र कोणता आहे तर ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र अत्यंत प्रभावी मंत्र मानला जातो. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान 11 वेळा शांतपणे बसायचं आणि म्हणायचं. यामुळं आपलं मन स्थिर होतं. मंत्रोच्चारामुळं सकारात्मक स्पंदनं निर्माण होतात. घरात आध्यात्मिक वातावरण तयार होतं. सातत्याने मंत्र जप केल्यास मानसिक समाधान आणि आपला आत्मविश्वाससुद्धा वाढतो मैत्रिणींनो. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते. जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.